असेल, दूध संघ असेल, आपले सर्व सहकारी संस्था कुठं चांगल्या चालल्यात जर विचारलं तर आपल्या संगमनेरचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं। आणि हा सहकार स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात दादांनी याची स्थापना केली, हा उभा केला आणि त्यांनी जे तत्व घालून दिले, जे शिस्त आपल्याला शिकवली, त्याच तत्वावर आजही आपण या सगळ्या संस्था चालवतोय। माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे गेले 25-30 वर्षापासून या सर्व संस्थांचं नेतृत्व करत आहेत। त्यांचं मार्गदर्शन या संस्थांना सतत लाभत असतं। त्यांचं खूप बारीक लक्ष, खूप नियोजन त्यांचं या संस्थांच्या बाबतीत कायम असतं आणि सहकाराच्या बाबतीत असतं। आणि म्हणून आपल्याला हा सहकार अशा पद्धतीने हा टिकवायचा आहे आणि पुढं आपल्याला आणखी वाढवायचा आहे। कारण की सहकार आहे तर शेतकरी आहे। तुम्हाला सांगतो, जिथं जिथं सहकाराचा खेळ झालेला आहे, ज्या ज्या तालुक्यांमध्ये, तिथं शेतकऱ्यांची फार वाईट अवस्था झाली आहे। तुम्हाला सांगतो, त्यांना कोणी वाली नाही दिली आपल्या त्यामुळं सहकार आपल्या अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्ही सहकारातले एक प्रमुख घटक आहात। तुम्ही आपले दूध उत्पादक असतील, हे एक सहकाराचं एक चाक आहे। आणि दुसरं चाक म्हणजे आमची इथं सगळे डेरे, आमचे सहकारात काम करणारे सर्व पदाधिकारी, आमच्या डेऱ्यांचे चेअरमन आहेत या ठिकाणी, आमचे वाईस चेअरमन आहेत, सचिव लोक या ठिकाणी आलेले आहेत, सर्व तालुका पातळीचे सहकारातले पदाधिकारी आहेत, हे देखील तेवढेच महत्त्वाचे। हे या संस्था चांगल्या पद्धतीने चालवतात। गाव पातळीच्या, तालुका पातळीला आम्ही चालवतो आणि आपले कष्ट यांची चालवण्याची पद्धत आणि सगळ्यात वरती सगळ्यात शेवटमध्ये आपलं नेतृत्व, हे सगळ्यात दिशा दाखवणारं म्हणजे आपलं नेतृत्व असतं। नेतृत्व चांगलं आहे तर खाली सगळं चांगलं चालतं। तर हे आपण आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने जपलंय। तुमचे कष्ट आहे, तुमची मेहनत आहे, तुमचं नियोजन आहे, आपलं नेतृत्व आहे, असं सगळं एकत्र मिळून आपण हे सगळं पुढं घेऊन चाललेलो आहे। आणि या पुढच्या काळातही आपल्याला हे अशाच पद्धतीने पुढं घेऊन जायचं आहे। आणखी एक मी सांगेन की आजचा कार्यक्रम हा ऐतिहासिक असा कार्यक्रम आहे। तुम्हाला सांगतो, भविष्यात तुम्ही जेव्हा 4-5